यावा आपण, अन्यथा आपल्याला 2 धाब्यांची पेनल्टी दिली जाईल. प्रथमाच्या प्रीमियर लीग मध्ये तिसऱ्या षटकासाठी आपण येलो बॉल याचा वापर केला. प्रत्येक मॅच मध्ये मॅचला थोड्याच वेळामध्ये सुरुवात होती. थोडीशी घाई करायची आहे, कारण आपल्याला संपूर्ण स्पर्धा जो आजचा लॉट आहे तो आपल्याला संपूर्ण कव्हर करायचा. आजच्या दिवसामध्ये संपूर्ण 10 मॅचेस आहेत. आतापर्यंत 3 मॅचेस कंप्लीट झाल्यात. तर ही मॅच फौजी फायटर्स आणि काळेश्वरी 11 टीम फील्ड सजवली गेली आहे. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. दोन्ही टीमचे 12 मॅन 12 खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचायचे आहेत. अन्यथा जर कोणत्या टीमचा नसेल तर आपल्याला 2 धाब्याची पेनल्टी दिली जाईल. हेलो बोल. मैं यहाँ पे काम है रे, शूट काम. अबे यार, तो तू काय नाही काम पे. अनिकेत चिकणे बॉलिंग ट्रॅक वरती आणि बॅटिंगसाठी 2 आक्रमक फलंदाज दाखल झाले आहेत. घर पे हाँ हाँ खुद के फोन में नेट नहीं है. प्रसाद पहिलाच बॉल आपण पाहिला तर अगदी सुसाट येतोय, परंतु पहिल्याच बॉलवरती ते एक सिंगल प्राप्त होती. लॉंग ऑफला विसिप मध्ये बॉल पहिलाच बॉल ट्रॅव्हल केला. अगदी गुदगुल्या करता बॉलचाच असताना एक सिंगल येते. सुरुवात झाली करते डाबर आणि पहिल्याच बॉलवरती एक सिंगल असताना गोलंदाज ज्या पद्धतीने आपण पाहतोय बॉलचा वेग चांगला होता. गोलंदाज अनिकेत याला पाहता पहिल्या बॉलवरती एक सिंगल येते. 5 षटकांचा मॅच. एक लढत करतानाच्या दिवसामध्ये लो स्कोरची झाली आहे. चौथ्या लढतीला सुरुवात झाली. 2 संघ खूप चांगले आहेत आणि ते क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळेल. ऋतिक बॅटिंगसाठी आहेत. चाबले चांगला बॉल टप्पा पण थोडीशी उचले घेत असताना आला तिथं डॉट बॉल, परंतु एक टिकलर बाईच्या माध्यमातून मिळत असताना सुरुवात झाली आहे. परंतु चांगली बॉलिंग आरबी बडेन. ज्या पद्धतीनं बॉल टप्पा मध्ये थोडीसा उचले घेतली, वेग देखील चांगल्या पद्धतीने दिला. 2 धावा झाल्यात. बॉलिंग ट्रॅक वरती अनिकेत चिकणे, ऋतिक धन्नावडे बॅटिंगसाठी. त्यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न केला. ऑफ साईडला डन शॉट. फाईन लेग मध्ये बॉल तिथेच थांबला. तोपर्यंत एकच सिंगल येते. 3 बॉलच्या पाठीमागे 3 धावा आल्यात. पहिलं षटक आपण पाहिलं तर वेगवान गोलंदाज आहे. टप्प्यावरती नियंत्रण ठेवलंय, टप्प्यावरती फोकस ठेवलाय आणि चांगल्या अँगलने आतापर्यंत या गोलंदाजांनी गोलंदाजी केली आहे. प्रथम स्ट्राईकला आलाय प्रसाद सुर्वे बॅटिंगसाठी. पहिला बॉल प्रसादनेच खेळला होता. 1 बॉलच्या पाठीमागे 1 धाव त्याच्या बॅटमधून आले. प्रसाद सुर्वे पुन्हा एकदा स्ट्राईकला आली. धावांची गती वाढवावी लागेल. आतापर्यंत चांगली गोलंदाजी मी बनेन. त्यामुळे विकेट करण्याचा प्रयत्न. बंडाट वेगाने बॉल डिलिव्हर असताना आलाय तो डॉट बॉल. चांगली बॉलिंग. वॉट अ बॉल. अगदी बॉल टप्पापर्यंत थोडासा फिंगरचा वापर देखील गोलंदाजी केला. थोडासा हलकासा टर्न झाला आणि सरळ यकची रचनेच्या हातामध्ये विसवला बॉल जातोय. डॉट बॉलची होती सांगता बॅकफुटने खरं तर खेळतात बॅटर, पण ते फ्रंटफुटला येऊन बॅटिंग करावी लागेल. त्यावेळेस बॉल अधिकची उचली. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल +1 अशा 2 धाबा. 1 बाउन्स देखील कॉल दिलाय पंचांनी. ही चुकी तुम्ही पुन्हा करू शकत नाहीये. 2 धाबा या बॉल वरती येत असताना टोटल झाले ते आतापर्यंत 5 धाबा. सुरुवातीचे 4 बॉल खूप सुंदर टाकले गोलंदाजाने. इथून मात्र अधिकचा बाउन्स टाकलाय. बॉल आपटल्यानंतर वेग टाकण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बाउन्स आणि तिथून मात्र 2 धाबा आल्यात बॅटिंग करणाऱ्या टीमला. काय जबरदस्त यार बॉलिंग, जबरदस्त. बॉल टप्पा पडल्यानंतर अगदी शोल्डरच्या हाईटला जातोय आणि तिथून मात्र मोठा फटका बिगिट करण्याचा प्रयत्न केला होता बॅटरने, परंतु बॅट आणि बॉलचा तितकासा संपर्क नाहीये. परंतु तिथून मात्र एक सिंगल येते
आणि आता एका बॉलचा खेळ समाप्त. खरं तर एका बॉलचा खेळ राहिलाय, 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय आणि अद्याप धावा झाल्या. त्या आतापर्यंत विकेट कोणते नाहीये, परंतु इकॉनॉमी ओव्हर आतापर्यंत राहिले. गोलंदाज अनिकेत चिकणेची विकेट करण्याचा प्रयत्न करतात. वारंवार आपण पाहिला, परंतु इथून मात्र एकच सिंगल येते. आणि एक सिंगलची मदत होती आणि ओव्हरची होती समाप्ती. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना फौजी फायटर संघ पोहोचलाय ते 7 धाब्यांवरती. 3 बॉलच्या पाठीमागे 2 धाब्याचं योगदान ऋतिक धनावडेचा आणि 3 बॉलच्या पाठीमागे 2 धाब्याचं योगदान तर प्रसाद सुर्वेचा. फक्त धाबा झाल्या ते 7. दुसऱ्या षटकात सुरुवात होईल. रिमझिम पावसाच्या सरी आपण पाहतात. पावसाचा रबर बॉल क्रिकेट आजूबाजूला आपण चिखल देखील पाहतो, त्याच्यामध्ये गवत देखील आहे. काही जागा खरं तर ओलसर इलाका आहे आणि काही जागा खरं तर सुकलेल्या आहेत. कोरडी विकेट आहे, परंतु या विकेट बॉल टॅप पडल्यानंतर अधिकचा वेग घेतला जातो. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज किरण चिकणे बॉलिंग ट्रॅक वरती आहे. पहिले षटक राहिले फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या नावावरती आहे, परंतु इथून खरं तर घेर टाकावा लागेल, घेर बदलावा लागेल. टॉप घेर म्हणजे बॅटिंग होणं तितक्याच महत्वाचं असणार आहे. किरण चिकणे बॉलिंग ट्रॅक वरती आहे. पहिल्या षटकामध्ये कोणताही मोठा फटका नाहीये. दूर ठेवले खरं तर फलंदाजांना बॉलर किरण चिकणे. पहिल्याच बॉल विकेट करण्याचा भन्नाट वेगाने बॉल रिलीज करत असताना पेश करत असताना पहिल्या बॉलने डॉट बॉल. काय जबरदस्त गोलंदाजी आहे, हाईटचा पूर्णपणे वापर करतोय. योग्य त्या खरं तर बॉल विकेट वरती टाकला जातोय आणि त्याच पद्धतीने गोलंदाजी होते. पहिलं षटक राहिलं फिल्डिंग करता टीमच्या नावावरती आणि दुसऱ्या षटकात सुरुवात चांगल्या पद्धतीने झाली आहे. आला तो पहिला बॉल डॉट किरण चिकणेचा. ऋतिक धनावडे 4 बॉल आतापर्यंत खेळले गेले ते बॅटर. 3 धाबा त्यांच्या बॅट बदलल्यात. 3 बॉल केल्यानंतर 2 धाबा प्रसाद सुर्वेच्या बॅट मध्ये मोठी धावसंख्या उभारावी लागेल. प्लस पॉईंट राहिला आतापर्यंत बॅटिंग करणाऱ्या टीमचा फौजी फायटर्स की दोन्ही फलंदाज स्थिर आहेत, सक्षम आहेत, परंतु बॅटिंग होत नाहीये. किरण चिकणे भन्नाट वेगाने बॉल खरं तर डिलिव्हर केला या बॉलरने. टच बॉलचे पहिल्याच बॉलवरती शांता शिरेचा भेद घेतला. अँगल चेंज करावा लागेल. विकेट करण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल. लाजवाब गोलंदाजी, अभ्यासू क्रिकेट, अगदी विकेटचा अभ्यास केला की काय आणि त्याच प्रचंड वेगाने बॉल डिलिव्हर करत असताना किरण चिकणे यांचा षटक. वट बॉलिंग डॉट बॉल लगातारचे डॉट. समोर बॅटर ऋतिक धनावडे. केअर चेंज करावे लागेल. नजर तुमची आता महत्वपूर्ण असणारा इथे मोठा फटका सजवलाय. जर परत विषय नाहीये. बॉल हवेमध्ये तरंगतोय. सिंगल येते, परंतु क्षेत्ररक्षक पुढे आले. बॉल चालू ते बाउंड्रीची दिशेने आणि रन्स इथे मिळतील. त्या आतापर्यंत 2. तिसऱ्या रनसाठी खरं तर जातात, परंतु 2च धाबा. सिंगल डबलनी खरं तर काही फरक पडणार नाहीये काळेश्वरी 11 टीमला. सिंगल डबलनी फक्त धावची संख्या तितकीच येणार नाहीये. फरक पडेल कधी जेव्हा चौकार षटकार येतील, तो फरक खरं तर आणायला पाहिजे. दोन्ही बॅटरला 2 धाब्याची मदत, 2 धाब्याचे एकदा टोटल झाले आतापर्यंत. 3 बॉलच्या समाप्तीनंतर कुंडा धाबा 9 धाबा. दुसरं षटक मार्क असताय, रन्स होत नाहीये. काहीतरी वेगळं करावं लागेल. ऑन साईडला बॉल टर्न केलाय. सिंगल येते. पडिश लॉगॉन सिकॉन्डोला क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगलची मदत, एकच सिंगल येते. एक सिंगलची मदत, एक सिंगलचं योगदान. धाबा झाले ते 10. 10 के बाद आता है दोस्तों, बात चौकियों में उठाना पड़ेगा. 10 का दम दिखाना पड़ेगा, जिसमें दम उसी के कहते हैं बाजीराव सिंघम. कोण म्हणेल आता माझी सटकते. मला राग येतोय की सटकावी लागेल बॅटरला, ते आणावे लागेल, डावी ते सावकारावं लागेल. टोटल झाले आतापर्यंत 10 धाबा. चांगली गोलंदाजी किरण चिकणेची. पेकेट केलाय अगदी व्यासपीठावर मानमंत्र दिले, सलामी दिली, ठोकला या पट्ट्याने आणि प्रसाद सुर्वेच्या बॅटमध्ये आलाय या इनिंग्स मधला पहिला धमाका, पहिला ब्लास्ट षटकार. टप्प्यावरती फोकस ठेवला, टप्प्यावरती नियंत्रण ठेवलं. शॉट बॉल होता, समोरच्या दिशेने केला आपल्या अंदाजाने आणि पाठवलं मात्र प्रेक्षकांच्या भेटीला षटकाराला. आणि षटकाराच्या सहाय्याने धावा झाल्या त्या 19. मी पहिलंच म्हटलं 10 के बाद दोस्तों जोखिम तो उठाना पड़ेगा, वो दम दिखाना पड़ेगा आणि तो दम दाखवलाय प्रसाद सुर्वेला. आणखीन एक येते, परंतु बॉल बॅटचा ब्रश होऊन चालला. एक सिंगल साठी ओव्हरची होती समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर झाल्या त्या धाबा आतापर्यंत 0 गडी बाद 17 धाबा.
17 धाबा स्कोर कार्ड वरती लागल्यात. तिसऱ्या षटकाला आता सुरुवात होईल. शेवटच्या बॉलवरती आले एक सिंगल, परंतु 5व्या बॉलवरती आक्रमण केलं होतं बॅटर प्रसाद सुरबेडा. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल आणि हे षटक असणार आहे. येलो बॉल, आता पिवळ्या बॉलचा वापर केला आणि पिवळ्या बॉल आपण पहिल्या मॅच मध्ये पाहिल्या. पहिल्या मॅच मध्ये पहिल्या इनिंग्स मध्ये एकूण 20 धाबा आल्या होत्या आणि आता या ओव्हर मध्ये किती धाबा येणार? जास्त बॉल तर टर्न होत नाहीये. हा बॉल सरळ येतो. चला फिल्डिंग लावून घ्यायचे, कारण का तिसऱ्या ओव्हरच्या नंतर तुम्हाला इनिंग्स ब्रेक दिला गेला 1 मिनिटाचा. थोडस घाई करायची आहे, कारण का खूप वेळ झाला अगोदरच. चौथा मॅच आपण पाहत आहोत. अगदी 1:15 वाजलेत, त्याच्यामुळे घाई करा. एकूण 10 सामने आजच्या दिवसामध्ये आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या तर एकूण टीमच्या 17 धावा. अनिकेत चिकणे, त्याच्यानंतर किरण चिकणे यांची खूप चांगली गोलंदाजी पाहिली आहे. 2 षटकामध्ये तितक्याशा धावा दिल्या नाहीयेत. पहिल्या षटकामध्ये 7, दुसऱ्या षटकामध्ये एकूण आल्या त्या 10 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सचिन वेंदे बॉलिंग साठी आले आहेत आणि समोर बॅटर असणारा प्रसाद सुर्वे बॅटिंग साठी. टोटल 17. काहीतरी वेगळं करावं लागेल. ऋतिक थन्नावडे बॅटिंग साठी 7 बॉलच्या पाठीमागे 6 धावा फक्त त्यांनी बनवल्या गेल्या. चांगलं योगदान मी म्हणेन प्रसाद सुर्वेचं. पाठी जॉईन करावी लागेल, चांगली धावसंख्या उभारावी लागेल. मॅच जिंकायचं आहे तर अधिकची मेहनत घ्यावी लागेल. खरं तर दोन्ही बॅटरला प्लस पॉईंट आतापर्यंत विकेट नाहीये, परंतु विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल गोलंदाजाला. शाबलेस काय जबरदस्त बॉल टाकला. बॉल आणि बॅटचा कोणताही संपर्क नाहीये. व्हेरिएशन ठेवलं होतं बॉलच्या पाठीमागे. बॉल अलीकडे थोडासा टप्पा आणि त्याच्यानंतर बराचसा बॉल बाहेर आहे. एक अतिरिक्त रन फाईटच्या माध्यमातून मिळत असताना ताबा कशा येऊ द्या, ताबा येणं हे महत्वपूर्ण असणार आहे. बॅटिंग करणारी टीम फौजी फायटर्स या टीमला एक सिंगल येते आणि एक सिंगलच्या मैत्रीने टोटल झाले ते आतापर्यंत. ओव्हरमध्ये आतापर्यंत प्रसाद सुर्वे आणि ऋतिक धन्नावडे हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेले आहेत. टोटल झाले त्या फक्त आणि फक्त 19 धाबा. गेर टाकायला लागेल, एकाला काहीतरी वेगळं करावं लागेल, एकाला संयम डिफेन्स ठेवावं लागेल, एकाला आक्रमण करावं लागेल. परंतु दोन्ही बाजूनी सध्या शांतता होती आणि सन्नाटा होतोय. आणखीन एक जबरदस्त बॉल हुक करण्याचा प्रयत्न बॅटरचा, परंतु आणखीन एक डॉट बॉल. आज नाश्त्यामध्ये असं वाटतंय की डॉट बॉल काहीतरी डॉटच खाऊन आला आणि हे सध्या डॉट बॉल दुपारचं सत्र चालू झालं. 10 बॉलच्या पाठीमागे फक्त 6 धाबा. लाजवाब गोलंदाजी फलंदाजाला बांधून ठेवलाय, टकवलाय, बुडावलाय बॉलला. क्षेत्ररक्षक जातात बॉलच्या रेंज पर्यंत आणि हा कॅच कंप्लीट केलाय. कॉर्नर मध्ये अगदी वेगानं आलेत आणि चांगला बॅलन्स पाहायला मिळाला आणि पहिला धक्का लागत असताना फौजी फायटर्सच्या टीमला काही स्पेशल केलं नाही. यार बॅटरने नाराज केलंय. 11 बॉलच्या पाठीमागे फक्त 6 धाबा आणि रनिंग हँड कॅच आपण पाहिले किरणचे. लाजवाब कॅच आणि पहिला धक्का लागत असताना फौजी फायटर्सच्या टीमला बॅटर झाले गॉन. नेक्स्ट मॅच होणार आहे तन्मय टायटन्स आणि पाबल. तन्मय टायटन्स आणि पाबल
पॅथर्स हे दोन टीम असणार आहेत. इथे एक आयफोन आलेला आहे. हा जर आयफोन कोणाचा असेल तर प्लीज आपण आपली ओळख दाखवायची आणि हा आयफोन घेऊन जायचा आहे. टोटल झाले ते आतापर्यंत 19 धाबा. 19 धाबा खरंतर गोलंदाज मी कौतुक करेन. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. शाबलेस घुमवण्याचा प्रयत्न केला होता बॅटरने. एक सिंगल या बॉलवरती येते. एक सिंगलची मदत, एक सिंगलचं योगदान. तन्मय टायटन्स आणि बाबल पॅन्थर्स हे दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत, याची नोंद घ्यावी. एक सिंगल येते, एक सिंगलची मदत आणि टीमची टोटल आतापर्यंत 20 धाबा. जबरदस्त बॉलिंग, जबरदस्त अटॅक केलंय गोलंदाजांनी फलंदाजांवरती. कोणती मुभा दिली जात नाहीये, कोणता वाव दिला जात नाहीये, कोणता रूम दिला जात नाहीये. वारंवार गतीमध्ये परिवर्तन, टप्प्यावरती नियंत्रण आणि जादुई गोलंदाजी झाली आहे. 17 बॉलच्या पाठीमागे फक्त 20 धाबा. बॉलर तयार होतोय. शाबलेस फक्त दिशा दिली बॉलला. कव्हरच्या दिशेने खरंतर या बॉलला परत ढकलून दिलंय. एक सिंगल येते या बॉलवरती. पाहिले प्रसाद सुरवेडे कारण का त्याच्या बॅटमध्ये एक षटकार आलाय. 6 बॉलच्या पाठीमागे 10 धावा. त्याच्यामध्ये एक षटकार टोकलाय. ओव्हरची होती समाप्ती आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या आतापर्यंत फक्त आणि फक्त त्या 21 धावा. चला स्पीडअप करायचं थोडासा, कोणताही वेळ घेऊ नका. करंट रेट आपण पाहिलं तर फक्त 7च्या सरासरीने चालला हा संगम. 3 फक्त मिनिटाचा अवधी आहे या षटकासाठी. 8 मिनिटाचा खेळ केला तर आता बॅलन्स आहे. 8 मिनिटांमध्ये तुम्हाला हे 2 षटक पूर्ण करायचे. आता तुम्ही कोणताही वेळ घेऊ शकत नाहीये. 2 षटकांचा खेळ बॅलन्स आहे. 4थ्या षटकाला सुरुवात होते आणि 4थ्या षटकासाठी गोलंदाज अनिकेत चिकणे यांचा वापर केलाय. चांगली गोलंदाजी. कोणताही वेळ घेऊ नका प्लीज. पंच कोणताही वेळ देऊ नका तुम्ही. कोणताही वेळ घेऊ नका आपण. आणि पंचांना देखील विनंती आहे की खेळाडूंना आपण कोणताही वेळ देऊ नका. टोटल झाले ते आतापर्यंत 21 धाबा. आजच्या दिवसामध्ये हे 10 सामने करता आपल्याला कव्हर करायचे आहेत. खूप चांगली स्पर्धा, खूप चांगलं आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून. वारंवार या खरं तर मैदानामध्ये कित्येक स्पर्धा होत असतात. याचा टेनिस बॉल क्रिकेट असेल, याचा रबर बॉल क्रिकेट असतात आणि ही खेळपट्टी खरं तर ओळखीची आहे प्रत्येकाची. याच खेळपट्टीवर कित्येक वेळा आपण हिरो बनलाय आणि कित्येक वेळा आपण झिरो बनलाय. याच खेळपट्टीवर आपण कित्येक वेळा मॅचेस विन केल्यात. गोलंदाज तयार होतोय 4थ्या षटकासाठी. अनिकेत चिकणे स्ट्राईक एंडला प्रसाद सुरवे. 21 धाबा झाल्यात. 21-41 त्यावर मध्ये झाला. ऑन साईडला टर्न केलाय. बॉल हवेमध्ये, बॉल निघून जातोय. इथे सीमारेषा पार आलेला हा पहिला चौकार सुरवेच्या पाठमध्ये. चांगली सुरुवात खरं तर या डावाची करून देत असताना प्रसाद सुरवेच्या बॅटमध्ये निघालाय. या 4थ्या ओव्हर मधला पहिला चौकार अनिकेत चिकणे. पहिल्याच बॉलवरती खरं तर आक्रमण केलंय अनिकेत चिकणेचा. आपण पाहिजे दुसरा षटक. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त धावा दिल्या त्या 7. दुसरं षटक चालू झालं आणि खरं तर प्रसाद सुरवे आपल्या आता डावाला खरं तर फुटण्याचं काम करतोय. टोटल झालं ते 25 धावा एकंदरीत टीमच्या पदरतोय. त्यावेळेस आणखी एक टर्न करण्याचा प्रयत्न केला होता. एक सिंगल तरी मिळते. चांगली फिल्डिंग होती मिड विकेटला होत असताना. एक सिंगलची मदत, एक सिंगलचं योगदान. थेंबे थेंबे तले साचे चौकाराला आणि त्याच्यानंतर एक सिंगल आणि आतापर्यंत 26 धावा सध्या सजल्या गेल्या. चांगली बॉलिंग कमबॅक करत असताना विकेट फक्त एक कोसळली आहे. एक विकेट गेली आहे. बाकीच्या विकेट हातामध्ये त्याच्यामुळं आक्रमण खरं तर हा करावं लागेल. त्याच्यासाठी धाडस दाखवणं हे खूप महत्वाचं आहे. विकेट करण्याचा प्रयत्न. बॉल टप्पा पाडलाय. थोडासा टर्न झाला आणि चालला इथे डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाब येते. एक सिंगलची मदत. टोटल झाले त्या 27 धाबा. चांगली बॉलिंग अटॅक आपण पाहिलंय. ज्यावेळेस बॉल पडलाय खाली राहिलाय आणि त्याच्यानंतर टर्न झालाय. चांगली बॉलिंग त्या विकेटला ओळखलं, या विकेटला पारखलंय. ऑस्टमच्या बाहेर एक बॉल बाहेर काढलं होतं फ्रंट फुटला येऊन. आणखीन एक येथे लगातारचा दुसरा बॉल टॉट देतोय. कमालीची गोलंदाजी अनिकेत चिकणे यांची. 10 बॉल टाकलेत आतापर्यंत. फक्त 13 धावा. विकेट घेतली नाहीये, काही हरकत नाहीये, परंतु रन्स खरं तर कोणत्याही ओव्हरमध्ये तितक्याशा दिल्या जात नाहीयेत. चांगली बॉलिंग. 27 धावा.
दुसरा मॅच आपण लो स्कोरचा पाहिला आणि हाही देखील मॅच त्याच मार्गावर जात असताना चांगली बॉलिंग, बॅटिंग स्पीड. प्रसाद सुर्वेच्या बॅटमधनं एकूण 15 धाबा, 8 बॉल तो खेळलेत, 1 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधनं. यावेळेस विकेट केलाय. डीपेसच्या कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहेत. बॉल थांबला, बॉल थकला. ज्यावेळेस बॉल पाण्यामध्ये पडलाय त्यावेळेस बॉल अगदी स्टॉप झालाय आणि तिथून मात्र 2 धाबा आल्यात. मोठे फटके खेळण्याची तयारीमध्ये आहेत. काहीच बॉलचा आता खरं तर खेळ शिल्लक बाकी आहे. बॅटिंग होत असताना एकूण झालं तर 29 रन, 1 विकेटचं नुकसान. चांगली बॉलिंग, चांगला स्पेल, टप्प्यावरती नियंत्रण, टप्प्यावरती ताबा आणि सध्या कंट्रोलचा वापर केला, टर्न करण्याचा प्रयत्न केला. पाठचा इथे किनारा लागत असताना एक सिंगल येते डिक्लेअर झोन मध्ये आणि बघता बघता 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या फक्त आणि फक्त त्या 29 धावा. लाजवाब गोलंदाजी आहे. 1 विकेटचं नुकसान, 30 रन. शेवटचा षटक असणार आहे. स्लॉगिंग ओव्हरचा खेळ, हाडामारचं षटक. या षटकामध्ये धावा येणं महत्वाचं असणार आहे फौजी फायटर्स या टीमला. सध्या मॅच मध्ये या 2 संघांमध्ये जो टॉस पडल्यानंतर फिल्डिंग घेण्याचा निर्णय हा अगदी योग्य राहिला आहे काळेश्वरी 11 टीमसाठी. बाबल पॅन्थर्स आणि तन्मय टायटन्स दोन्ही टीमचे कॅप्टन्स. आपण इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. खूप चांगली स्पर्धा आणि खूप चांगलं आयोजन नियोजन. आजचा स्पर्धेचा दिवस पहिला पाहत आहे आणि पहिल्या दिवसामधला हा 14वा मॅच. भरत कोकरे आलेले आहेत बॉलिंग ट्रॅक वरती धाबाडा रोखण्यासाठी. 30 धावा जमवल्या गेल्या. या ओव्हरमध्ये 20 धावांची गरज असणार आहे. 20 ते 25. पहिला बॉल, पहिलाच बॉल इथे वाईट आला. प्रसाद सुर्वे स्ट्राईकला असणार आहे. प्रसादने आतापर्यंत चांगली बॅटिंग केली आहे. व्हाईट बॉलचा कॉल आलाय आणि त्याच्यामध्ये 1 बाउन्सचा देखील कॉल आलाय. हा बॉल तुम्ही पुन्हा टाकू शकत नाहीये. 2 धाबा अशा डिक्लेअर झोन मध्ये बॉल, त्याच्यामध्ये 2 धाबा आल्या. व्हाईट +1 अशा 2 धाबा, 32 धाबा धाव फलकावरती. भरत कोकरे यांचा डॅमेज गोलंदाजी होत असताना 4 षटक खूप चांगली राहिली होती. हाही देखील बॉल वाईट चाललाय. एकत्रित रन्स आपण जोडूया आणि कुठेतरी आता धावांची खरं तर चालना पुढे जात असताना टोटल झाले ते आतापर्यंत 33 रन. भरत कोकरे यांची खराब सुरुवात. त्यावेळेस लॉंग ऑफला बॉल जात असताना एकतर येते सेकंडचा कॉल केला आणि बघता बघता 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. गुड रन इन द बिटवीन द विकेट. धावा येणं खूप महत्वाचं आहे. आतापर्यंत एकच बॉल झालाय आणि 5 बॉलचा खेळ तब्बल शिल्लक आहे आणि टोटल झाले ते आतापर्यंत एकूण 35 रन. म्हणजे या एका बॉलच्या पाठीमागे 5 धावा आल्यात. 5ची सरासरी गाठली तर एकूण 30 धावा येऊ शकतात. त्यासाठी चांगली बॅटिंग होणं समोरच्या दिशेला, परंतु बॉल थांबलाय. आजूबाजूला आपण पाहिलं तर पाणी आहे आणि पाण्यामध्ये बॉल पडल्यानंतर बॉल तितकासा ट्रॅव्हल होत नाहीये, तितकेसा बॉलला वेग पकडत नाहीये आणि तिथून मात्र एकच सिंगल येते. 36 धावा धाव फलकावरती. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 बॉल मध्ये टार्गेट सेट करायचा मॅच मध्ये, परंतु आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिले. प्रत्येक गोलंदाजी आपटलाय हा बॉल. 2 रन्स मिळतील. नो बॉलचा कॉल. मी पहिलंच म्हटलं ही चूक करू शकत नाहीये. 1+1 आणि नो बॉलचा 1 आणि पुढचा बॉल आता असणार आहे फ्री हिट बॉलवरती आक्रमण करावं लागेल बॅटरला. ही संधी आली चालून, या संधीनं सोनं करावं लागेल. महागडं षटक जात असताना, लांब वरचं षटक जात असताना, डॅमेज गोलंदाजी होत असताना गोलंदाज लाईन मध्ये टाकलं तर लाईन 1 मध्ये विलास सकपळ यांचा आपण षटक पाहिलं तर आतापर्यंत या गोलंदाजाने धावा दिल्या तर 8 धावा आतापर्यंत धावा दिलेल्या आहेत. त्यामुळे दूरवर खेळण्याचा प्रयत्न, आणखीन 2 धावा. 1+1 अशा 2 फ्री हिट कंपल्सरी असणारा. टोटल झाले तर आता 40. 4.2चा खेळ समाप्त झालाय. फ्री हिट कंपल्सरी असणारा. या बाजूवरती मोठा आक्रमण, ही मोबाईल, ही संधी आहे, हे तिकीट आहे.
इथे जर षटकाराला तर पहिला खेळ खरं तर पहिल्या इनिंगचा खेळ बॅलन्स होऊ शकतो, त्यासाठी मोठा फटका. आणखीन एक बॉल, आणखीन 2 धाबा, नो +1 अशा 2 धाबा. पहिलं 4 षटक आपण पाहिलं जबरदस्त टाकले होते आणि आता हे 5वं षटक आपण पाहिलं स्लागवर हा नामार्थ षटक. धाबा कशा येऊन द्या, धाबा येणं इम्पॉर्टंट आहे आणि आतापर्यंत धाबा दिले त्या गोलंदाजांना, त्या 12 धाबा. 42 धावा झालेल्या आहेत, 2 बॉल फक्त झालेले आहेत, 4 बॉलचा खेळ बाकी आहे. आता काळ मंत्र देण्यासाठी खर तर क्षेत्र फिल्डर गेलेत, कशा पद्धतीनं बॉल टाकायचा आहे. षटकार चौकार गेले काही हरकत नाहीये, परंतु ह्या ज्या एक्स्ट्रा रन्स आहेत त्या तुम्हाला पराभवाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतात. 4 बॉलचा खेळ बाकी आहे आणि इथून पुढे 60 धावा होऊ शकतात, कारण का 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 मोठे विकेट संधी चालून आली आहे, संधीचा लाभ घेणार का बॅटर. फ्रीटचा बॉल विकेट करण्याचा प्रयत्न केला होता बॅटरने, परंतु प्रचंड वेगानं बॉल डिलिव्हर झालाय, आलाय तो डॉट बॉल. चांगला बॉल इथे हाताळण्याचा प्रयत्न केलाय गोलंदाजाने. विलास कोकरे यांना पाहता बरेचसे बॉल, काही बॉल वाईट टाकले, काही बॉल नो टाकले आणि आता सुर्ग बसलाय. ऑन साईडला टर्न केलाय, डीप स्कोर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, एक तर सिंगल येते, सेकंडचा कॉल आलाय आणि बघता बघता इथे 2 धाबा पूर्ण झाल्या. तिसरी देखील होईल का. धावपळ सध्या चालू आहे, जिथे 2 धाबा होत्या तिथे 3 काढल्या, एक रन व्हेरी इम्पॉर्टंट असणार आहे. बॅटिंग करणारी टीम फौजी फायटर्स टीमला 3 धावा आल्यात आणि 3 धावेच्या मैदानात 45 रन, लॉस ऑफ 1 विकेट. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. जर 2 बॉलच्या पाठीमागे एखाद मोठा विकेट आला तर बॅलन्स राहू शकते टीम फौजी फायटर्स, ते प्रयत्न करायला हवेत. पाटील प्रसाद सुर्वे 10 बॉल खेळलाय, आतापर्यंत 18 धावा त्याच्या बॅट मधून आलात. चाबऱ्या स्टंक करण्याचा प्रयत्न केला होता, नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न, परंतु एकच सिंगल येते या बॉलवरती. एक सिंगलची मदत, एक सिंगलचं योगदान. 46 पाबल पॅन्थर्स आणि तन्मय टायटन्स या दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण प्रजाडेचे बॉक्स मध्ये इनिंग्स ब्रेक मध्ये आपण करत आहोत. टॉस, एका बॉलचा खेळ बाकी आहे. 46 धाबा सध्या सजऱ्या गेल्यात. या ओव्हरमध्ये 16 धाबा तब्बल आतापर्यंत. ऑन साईडला टर्न, एक सिंगल येते डीप मधून, क्षेत्ररक्षक धावत पळत, भिडांचा क्षेत्ररक्षक सध्या तळमळ, तोपर्यंत धाबा आल्यात त्या मात्र 2 धाबा. ओव्हरची होती समाप्ती आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 48 धावा जमवल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना फौजी फायटर्स या टीमनं आणि काळेश्वरी 11 टीमला धावा जमवायच्या आहेत त्या 5 षटकामध्ये. 49 पाबल पॅन्थर्स आणि तन्मय टायटन्स या दोन्ही टीमचे कॅप्टन यावर आपण करत आहोत त्या 2 संघाच्या माध्यमातून महत्वपूर्ण टॉस. धन्यवाद उमेश सर. आपण टॉस करूया दोन्ही कॅप्टन्स मध्ये. नाणेफेकीचा हा महत्वाचा कौल या ठिकाणी होणार आहे. यानंतरची पुढील मॅच आहे आणि त्या मॅचचा आपण टॉस करणार आहोत. तन्मय टायटन्स, आपण रिपोर्टिंग करा. मॅच क्रमांक 5 आपली आहे. आपला टॉस या ठिकाणी होत आहे. टीम तन्मय टायटन्स, जर इनिंग ब्रेक मध्ये आपण आला नाही तर विपक्ष टीमला टॉस विन ग्राह्य धरलं झाल्याची आपण नोंद घ्या. आपण टॉस करूया. 2 टीम्स मध्ये पाबळ पॅन्थर आणि त्यांच्या विपक्ष टीम आहे तन्मय टायटन्स, अशी लढत होणार आहे. आपण कॉइन स्पिन करूया. कोण मागणार? ओके, पाबळ पॅन्थर्स नाणेफेकीचा कौल. छापा नाणेफेकीचा कौल आवाज आहे आणि आलेला आहे काठा. टीम तन्मय टायटन्सने टॉस जिंकला. अभि टॉस जिंकता काय घेत आहे? बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेण्याचं काही कारण? असंच म्हणजे पाठीमागच्या मॅच मध्ये पहिली बॅटिंग केलेली आहे. याही मॅच मध्ये तीच रूपरेषा आखताय. पहिल्या मॅच मध्ये ज्या प्रकारचं तुम्ही बॅटिंग मध्ये खेळ आता ग्राउंडवरच असेल.
जे काय दाखवायचं ते मैदानावर दाखवायचं. खूप साऱ्या शुभेच्छा पाबळ पॅन्थर तुम्हाला आणि तन्मय टायटन्स तुम्हाला. टॉस झालेला आहे. तन्मय टायटन्सच्या टीमने टॉस जिंकला. त्यांनी सांगितलं की आम्ही प्रथम बॅटिंग करत आहोत आणि टीम पाबळ पॅन्थर्सला आमंत्रित थर्टी फोर. फायदा आहे बॅटिंग करायला. एक मीटर शॉर्ट आहे. सांगितलं आम्ही अंपायरला सांगितलं होतं. कारण जर 12वा नाही तर 2 रनची व्हॅल्यू. 12वा आमचा होता. 12वा आमचा होता. फक्त एक प्लेट शॉट घेऊन आम्ही खेळलो. पॅनल्टी केली. पोरच नाही आले तर मग काय करणार. मला तर असं वाटतं एक शॉट घेऊन खेळू. बघा एकदा तुम्ही नाही खरंच की मग सांगा काय पुढे गेलं आहे तो. एक शॉट घेऊन खेळले. 12 बघा प्लेयर आहेत ना ऑलरेडी. ठेवायला पाहिजे. काय करणार कारण त्यांनी तो घेऊन खेळत असतात. चला कोणताही वेळ न घेता आपण लगेच फिल्डिंग सजवून घ्यायची. कोणताही वेळ घेऊ नका. चला फौजी फायटर्स आणि काळेश्वरी 11 टीम आपण सध्या मॅच पाहतोय. 49 धावा तब्बल बनवायच्या आहेत काळेश्वरी 11 टीमला आणि 2 आघाडीचे फलंदाज लीड करण्यासाठी मैदानामध्ये गेले आहेत. चला मॅचला होते सुरुवात. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी गेलेले आहेत. कोणताही वेळ न घेता आपण या मॅचला सुरुवात करायची आहे. 49 धाब्यांचं टार्गेट असणारा हे टार्गेट खरं तर चेस करण्यासाठी आघाडीची लीड जोडी मैदानामध्ये दाखल केली आहे. बॉल कुठे आहे. बॉल पाहिजे. चला मॅचकडे आपण बोलतोय. 2 संघ फलंदाज आक्रमक प्रसन्न आणि अनिकेत चिकणे आणि संदेश पवार बॅटिंगसाठी गेलेले आहेत. तरी बॉलिंग ट्रॅकवरती पहिलं षटक बदलण्यासाठी गोलंदाज विलास यांचा खरं तर वापर केलाय पहिल्या षटकासाठी. खूप वेळ घेताय. प्लीज आपण कोऑपरेट करायचं आहे. मॅचला सुरुवात करा प्लीज. बॉल द्यायचा. पंचाची मागणी ते बॉल पाठवायचा.
अनिकेत चिकणे आणि संदेश पवार बॅटिंगसाठी केलेले आहेत. खूप चांगली स्पर्धा आपण पाहत आहोत. स्पर्धेचं पर्व तिसरं आणि आज सर्व खेळाडूंना खरं तर एकत्रित करण्याचं काम दक्षिण जावळी क्रिकेट क्लब आयोजित दक्षिण जावळी रिव्हरबॉल प्रीमियर लीग या सर्व खरं तर जे कमिटी मेंबर्स आहेत त्यांच्या माध्यमातून या सर्व खेळाडूंना एकत्रित करण्याचं काम केलेलं आहे. 49 धाब्यांचं लक्ष छोटंसं लक्ष आहे, परंतु या लक्ष्याचा खरं तर बचाव करायचा असेल तर खूप चांगली गोलंदाजी करावी लागेल. चला प्लीज मॅचला सुरुवात करायची आहे. जास्त वेळ कोणताही वेळ न घेता नेक्स्ट मॅच तन्मय टायटन्स आणि पाबल पॅन्थर्स या दोन संघांमध्ये लढत इथे होईल. चांगली गोलंदाजी आपण पाहिली, परंतु शेवटचं षटक होते त्याच्यामध्ये तब्बल धावा आल्यात ते एकूण एकत्रित 18 धावा आणि ते षटक खरं तर बॅटिंग करणाऱ्या टीमला महत्वपूर्ण राहिलं होतं. 4 षटक आपण पाहिली. सुरुवातीची खूप चांगली गोलंदाजी राहिली. 5व्या षटकामध्ये 18 धावा, भरपूर धावा त्या ओव्हरमध्ये आल्यात आणि आज 49 धावेचं खरं तर टार्गेट ठेवलं या मॅचमध्ये. मॅचला थोड्याच वेळामध्ये सुरुवात होईल. दोन बॅटिंगसाठी दिग्गज आक्रमक फलंदाज अनिकेत चिकणे आणि संदेश पवार बॅटिंगसाठी गेले. त्यांनी बॉलिंग ट्रॅकवरती विलास सकपाळ यांचा वापर केला. चला थोडीशी घाई करा, कोणताही वेळ न घेता प्लीज घाई करायची. अनिकेत चिकणे बॅटिंगसाठी, सुपर गोलंदाज विलास सकपाळ यांचा मारा. 49 धावेचं टार्गेट आहे मॅच मध्ये. सरासरी पाहिली तर 9.80. पहिला बॉल विलास, पहिलाच बॉल वेगानं टाकलाय. पहिला बॉल आला एक डॉट, चांगला बॉल. अनिकेत त्यांना खरं तर चकमा दिलाय. पहिलाच बॉल वेगावरती स्वारत असताना गोलंदाज चांगला भंडाट वेगाने बॉल रिलीज केला. पहिल्या बॉलवर डॉट, चांगली सुरुवात करून दिली मॅच मध्ये. विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल कारण का लो स्कोरचा मॅच आहे. रबर बॉल क्रिकेटमध्ये धावा होतात, त्यामुळे फुल टॉस बॉल, फुल टॉसला बापी नाहीये. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. कॅच ड्रॉप झालाय आणि बॉल चालला येते सीमा रेषा पार. आलेला आहे ते खणखणीत चौकार. कॅच होता आणि तो कॅच ड्रॉप झालाय आणि तिथून मात्र बॉलने सीमारेखा ओलांडली आहे. आल्या त्या 4 धावा. चांगली सुरुवात केली आहे पॅट्रिक अनिकेत चिकणेने. पहिला बॉल डॉट आला, दुसऱ्या बॉलवरती आक्रमण केलंय आणि तिथून मात्र 4 धावा आल्यात. चूक झाली, सिंपल कॅच होता. बॉल सुटला गेला फिल्डरच्या हातामधून आणि तिथून मात्र 4 धावा आल्यात. तर बॅट पॅटर्नने बघा लगेच चेंज केले. एक मॅजिक बॅट जी आपल्याला आवडती, ज्या बॅट मधनं धावा येतात, ज्या बॅट मधनं चांगले स्ट्रोक निघतात, ती बॅट घेतली आहे. यावेळेस समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा बॉल आलाय तो डॉट बॉलची होती सांगता. बॅक टू द बॉलर. चांगली बॉलिंग कम बॅक करत असताना गोलंदाज थोडीशी कदाचित इजा झाली आहे गोलंदाजाला, कारण का आपण पाहिला बॉल तितक्या वेगानं टटकाय, तितक्याच वेगानं खरं तर बॅट देखील फिरवली गेली आहे आणि तिथून मात्र थोडीशी दुखापत असताना त्याची अगदी विचारपूस केली जाते. त्या पद्धतीची स्पर्धा आहे. थोडं चांगली संपूर्ण विचारपूस केली जाते दोन्ही बॅटरच्या माध्यमातून, पंचांच्या माध्यमातून. ज्या पद्धतीने आपण पाहिला प्रत्येक जण आपला बेस द्यायला चालला आणि तो बेस दाखवला खरं तर गोलंदाज विलास सकपाळ यांनी. 3 बॉलच्या पाठीमागे 4 धावा आतापर्यंत लक्ष असणाऱ्या या मॅच मध्ये आहे. 49 धावा शेवटच्या षटकामध्ये धावा आल्यात आणि तो फरक कुठेतरी पडला गेला. 49 धावा बनवच्या 4 रन झाल्यात बॉलर विलास सकपाळ. ज्यावेळेस भन्नाट वेग, प्रचंड वेग, परंतु लेग स्टंपच्या बाहेर बॉल पिचिंग होत असताना एक सिंगल येते. एक सिंगलच्या बदलात एक सिंगलचं योगदान
लो स्कोरचा मॅच मध्ये ही तुम्ही चूक करू शकत नाहीये. धावा आपल्याकडे पहिल्या कमी आहेत आणि त्याच्यामध्ये हा व्हाईट बॉलचा कॉल. एक धावेडी करताना मॅच पुढे घेऊन जाईल बॉलर विलास. त्यावेळेस बेगेट करण्याचा बॅटचा थोडासा आतला हिस्सा लागत असताना एक सिंगल येते या बॉलवरती. एक सिंगलची मदत, एक सिंगलचे योगदान. टोटल झाले त्या 6. जोरकस खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॉलचा तितकासा अंदाज घेण्याचा प्रयत्न, बॅटचा थोडासा हिस्सा लागल्यानंतर एक सिंगल. आणि आता स्ट्राईक एंडला बॅटर संदेश पवार ज्याने एकही बॉल केला नाहीये. पवार यांना आपली पॉवर जनरेट करावी लागेल आणि तशा पद्धतीने बॅटिंग करावं लागेल. टोटल झाले त्या 6. सरासरी गाठायचे मॅच मध्ये एकूण 10 धावांचे. बॉलर विराज सकपाळ तयार होत आहेत. त्यामुळे चांगला फटका खाऊन दिलाय. बॉल चालला इथे सीमारेषेच्या बाहेर आलेला इथे संदेश पवारच्या बॅट मधून. सोच होणार की एक लहर की और ये सिक्सर संदेश पवार की चेहरान. व्हॉट अ शॉट. हा बॉल होता त्याला पुल केलाय आणि सक्सेसफुल ठरलाय बॅटर. आणि 6 धावेच्या मदतीनं टोटल झालं ते आतापर्यंत एकूण 12 धावा. एक बॉलचा केस शिल्लक आहे. चांगली बॅटिंग, ज्या पद्धतीनं स्ट्राईक मिळाली आणि आपले खरं तर हात खोलले गेले संदेश पवारच्या माध्यमातून. 16 धावा, 12 धावा झाल्यात. चांगली बॅटिंग होतीये. लो स्कोरचा मॅच. बॉलर विलास सकपाळ तयार होत आहेत. त्यावेळेस आणखी एक जबरदस्त बॉल फटाट वेगानं, प्रचंड वेगानं. ब्लॉक ऑनचा बॉल, लेफ्ट फुलटच बॉल. चांगला वेग दिलाय. आलाय तो इथे डॉट बॉल. ओव्हरची होती समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करते सध्या कालेश्वरी 11 टीम. फौजी फायटर्स या विरुद्ध खेळत असताना धावा झाल्यात एकूण 12 धावा. चांगलं योगदान मी म्हणेन संदेश पवारचं राहिलंय. 2 बॉलच्या पाठीमागे 6 धावा आणि 4 बॉलच्या पाठीमागे 5 धावेचं योगदान अनिकेत चिकणेचं राहिलंय. अनिकेत चिकणेच्या बॅट मधनं एक चौकार आलाय तर संदेश पवारच्या बॅट मधनं एक षटकार आलाय. परंतु चांगली गोलंदाजी म्हणेन. परंतु इथून पुढे विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल. त्या गुच्छामध्ये विकेट घेणं तितकंच महत्वाचं असणार आहे. फिल्डिंग करणारी टीम फौजी फायटर्स टीम. पॉकेट नाही का? अरे पंखा अजून एक पंखा आणायला त्याला 2 फोन केले. पंखा आणायला 2 फोन केले. 12 धावा पहिल्याच ओव्हर मध्ये आल्यात. सुरुवात मी म्हणेन बॅटिंग करणारी टीम चांगली राहिली आहे कारण का विकेट कोणते नाहीये. काळेश्वरी 11 टीम. बॉलर तयार होत आहेत साळुंके. पहिलाच बॉल ऑस्टमच्या बाहेर पिचिंग होत असताना एक अतिरिक्त रन. साहिल आयुष साळुंके बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल वाईट आयुष साळुंकेचा. आक्रमण करण्याचा प्रयत्न परंतु बॉल आला डॉट. चांगला बॉल. पहिला बॉल वाईट टाकलाय आणि दुसऱ्या बॉल वरती कमबॅक करत असताना आयुष साळुंके. डॉट बॉल जे होते सांगता अनिकेत चिकणे आणि संदेश पवार बॅटिंग करतात. टोटल झाले ते आतापर्यंत 13 रन्स. जबाबदारी खरं तर स्वीकारावी लागेल. जबाबदारी बॅटर वरती आहे, जबाबदारी गोलंदाजांवरती आहे. खांदे स्ट्रॉंग करावे लागतील. जबरदस्त बॉल. पद्धत आली तिचा वापर केलाय. चेंज ऑफ द पेस. बॉलची गती खरं तर काढली. टप्पा पाठीमागे खेचलाय. आणखीन घेते डॉट बॉल येत असताना आयुष याचा काय गोलंदाजी यार. पहिला बॉल वाईट टाकल्याच्या नंतर कमबॅक केलंय. चांगली बॉलिंग. इथे मोठा फटका समोरच्या दिशेने. बेग 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 बेग. इट्स अ बेग हाय अँड सिक्स. इट्स अ चेरन. व्हॉट अ शॉट. जबरदस्त यार. ओव्हर पिच बॉल फुल लेंथ आणि त्याला मॅनेज केलंय ऑफ साईडला आणि सी कॉर्नर डोक्याच्या वर या बॉलला फेकून दिलाय 6 धावेसाठी. सन्माननीय आदरणीय श्री रोहित दादा धुंदले साहेब यांचं इथे आगमन झालंय. कृपया आपल्याला विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. जबरदस्त बॅटिंग होती. आणखीन एक बॅक टू बॅक येते. अनिकेत चिकणेच्या बॅट मध्ये आलाय. मोठा धमाका. हँडसम स्ट्रोक. इट्स अ कॉलेज क्रिकेट. इट्स अ एस्पॅक्ट मॅक्सिमम सिक्सर. व्हॉट अ शॉट. व्हॉट अ शॉट. फक्त दिशा दिली बॉलला
आणि बॅक टू बॅक इथे 2 षटकार ठोकलेत. लागोपाठचा तिसरा रायडर का जबरदस्त बॅटिंग, ज्या अंदाजानं बॅटिंग केली. बॉलिंग अप्रतिम झाली, पहिले 4 षटक आणि आता हात पोळ्याला सुरुवात केली आहे बॅटर अनिकेत चिकनेला. अनिकेत चिकने खरं तर मागील आपण पहिल्या ओव्हरमध्ये पाहिल्या मोठ्या फटक्यापासून वंचित होता, परंतु आता थांबावचा नाद घेत नाहीये. आता ड्रायव्हिंग सीट वरती आलाय आणि ड्रायव्हिंग सीट वरती आल्यानंतर बॅक टू बॅक इथे 2 षटकार त्याच्या बॅट मधून आले. पहिले 2 बॉल इथे डॉट आल्या होत्या, कमबॅक केलं होतं गोलंदाजानं, परंतु या ओव्हरमध्ये आता बॅक टू बॅक 2 षटकार कमबॅक केले अनिकेत चिकनेनं. टोटल झालं ते आतापर्यंत 25 धाबा, 23 धाब्याची आवश्यकता. व्हाईट बॉलचा कॉल आलाय. 26 धाबा धावफलकावरती झाल्यात. 23 धावेची आणखी आवश्यकता आहे. मॅच ऑन राहिली आहे खरं तर बॅटिंग करणारी टीम कालेश्वरी 11 टीम साठी, कारण का धावा झाली आतापर्यंत 26 धाबा. दुसरं षटक मार्ग असताय. आणखीन एक येते विकेट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, थोडा वेळ बॉल हवेमध्ये राहिलाय आणि इटका जवाब पत्तरचे. कोणी कोणासमोर कमी नाहीये. बॅटर होईल तर गॉन अनिकेत चिकने. रोहिदाजी दुधले साहेब यांचं इथे आगमन झालं. करूया आपण त्यांचं सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम, मोस्ट वेलकम. एक फलंदाज इथे पास झाला. चांगले बॅटिंग आपण पाहिली आहे, परंतु विकेट करण्याचा प्रयत्न केला होता. मोहोर त्याला आवरता आला नाहीये आणि पहिला धक्का लागलाय. खरं तर काळेश्वरी 11 टीमला बॅटर गॉन झालाय. 26 धाबा तब्बल धाव फलकावरती झालेले आहेत आणि बॅटिंग साठी आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये किरण चिकने इथे आलेला आहे. टोटल झाले त्या 26. 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. आतापर्यंत 14 धाबा कुठल्या गेल्या 2 षटकार खरं तर टोकले गेलेत. बॉलर तयार होतोय आणि पावले विकेट करण्याचा टॅप सिस्टीमचा वापर केलाय. पॉइंट मध्ये बॉल टाकून डायरेक्ट हिटचा प्रयत्न. जबरदस्त फिल्डिंग राहिली आहे. एक रन साठी खरं तर महत्वपूर्ण आहे, एक विकेट साठी महत्वपूर्ण आहे आणि इथे मात्र एक चिक्की रन्स कंप्लीट करत असताना एक सिंगल येते आणि बघता बघता 2 षटकांचा इथे खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांमध्ये धावा झाले तर तब्बल 27 धावा. त्याच्यामध्ये एक महत्वपूर्ण विकेट. 18 बॉल आणि 22 धाब्यांची आवश्यकता. मॅच ऑन आहे आतापर्यंत. 18 बॉल 22 धाब्यांची आवश्यकता. हे जर ओव्हर, हे षटक जर 6 रन किंवा 4 धाब्यांचं षटक आलं तर मॅचला मजा येईल. धाबा कमी द्यावा लागतील कारण का 18 बॉल 22 धाब्यांची आवश्यकता. जर 2 मोठे फटके बिगिट या षटकामध्ये आले तर संपूर्ण हा मॅच खरं तर उद्ध्वस्त होऊन जाईल. त्यासाठी चांगली गोलंदाजी होणं महत्वाचं आहे. स्पीडअप ठेवायचं प्लीज, कोणताही वेळ न घेता. ही मॅच आपल्याला खरं तर नॉनस्टॉप खेळवायची आहे, ही स्पर्धा नॉनस्टॉप करायची आहे, कारण का आधीच खरं तर आज उशीर झालाय आणि त्याच कारणाने आपला स्पीडअप हा खूप महत्वाचा, इनफॅक्ट महत्वाचा रोल असणार आहे. 18 बॉल 22 धाब्यांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज. पहिलाच बॉल जबरदस्त टाकलाय. बॉल टप्पा पाडलाय, खाली राहिलाय, आलाय ते डॉट. त्याचबरोबर आदरणीय सन्माननीय रामजी धनावडे साहेब यांचं देखील इथे आगमन झालंय. करूया आपण त्यांचं सहर्ष स्वागत. टोटल झालं त्या 27. 17 बॉल 22 धाब्यांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज विलास सकपाळ. पुन्हा एकदा चांगला बॉल चाबडे ऑन साईडला टर्न केलाय. क्षेत्राच्या बाजून थोडासा दूर होता. एक तर सिंगल येते, थोडे एकच सिंगल येईल. येलो बॉलला खरं तर सुरुवात झाली आहे. हा बॉल प्रचंड वेगाने जातो. हा बॉल जेव्हा बॅटचा संपर्क होतो त्याच दुप्पट वेगाने देखील बाहेर येतो. आज पहिल्यांदाच खरं तर या स्पर्धेमध्ये येलो बॉलचा वापर केला जातो. जसं आपण ISPL मध्ये टेप बॉलचा वापर केला तसाच या स्पर्धेमध्ये येलो बॉलचा वापर केलाय. बॉलर तयार होतील पुन्हा एकदा विलास सकपाळ. त्यामुळे आक्रमण करण्याचा प्रयत्न अपील करतायत, विश्वास कमी आहे. आणखीन किती डॉट बॉल येतोय. जबरदस्त गोलंदाजी. विलास सकपाळ या मॅच मध्ये फाईट करतायत. विलास सकपाळ या मॅच मध्ये कमबॅक करतायत. विलास सकपाळ या मॅच मध्ये खरं तर चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी करतायत. आणखीन एक बॉल टप्पा स्विंग
होत असताना आणखीन एक ते डॉट बॉल येतोय. लाजवाब गोलंदाजी आहे. संघ अडचणीमध्ये आहे, संकट मोचक बनायचा आहे आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे विलास सकपाल. अप्रतिम गोलंदाजी आहे. संदेशला थांबवलंय, संदेशला थांबवून ठेवलंय. जबरदस्त गोलंदाजी आहे. आणखीन एक ते डॉट बॉल. कट्ट्यावरच्या गप्पा, घरातला पप्पा, बाहुबलीमधला खरं तर टाकल्या टप्पा आणि या गोलंदाजाचा टप्पा अगदी प्रभावित केलाय. फलंदाजाला थांबवलंय, थकवलंय, मजबूर केलाय. आणखीन एक, परंतु या वेळेस बॉल टप्पामध्ये थोडासा टर्न झालाय. व्हाईट बॉलचा कॉल आलाय आणि बऱ्याच कालावधीनंतर एक सिंगल येते. 29 धाबा झाले आतापर्यंत. जबरदस्त 5 बॉल मध्ये फक्त 1 धाव खर्च केली होती गोलंदाज विलास सकपालनं आणि आता चेक रन. शाबरेस फक्त हलक्या दिशा दिली. ऑन साईडला बॉल टर्न केला. शॉर्ट डिप्स लेग मध्ये बॉल चाललाय. एक सिंगल येते शॉर्ट लेग मध्ये आणि एकच सिंगल मिळेल आतापर्यंत. आणि जर गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या. मॅच मध्ये फाईट करणारी गोलंदाजी आहे विलास सकपालचा षटक. 2 ओव्हर मध्ये धावा दिल्या त्या फक्त आणि फक्त त्याकून 2 षटकामध्ये धावा दिले ते एकूण 15. येणारे 12 बॉल बाकी आहेत आणि 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ते एकूण 19 धाबा. 12 बॉल 19 धाबा. जिथे 18 बॉल 22 धाबांची गरज होती तिथे कमबॅक करणारं षटक आलं. षटकामध्ये विकेट कोणती नाहीये परंतु डॉट बॉल इथे जरूर आले आहेत. 12 बॉल 19 धाबांची आवश्यकता मॅच ऑन आहे. आता मीटिंग होते, चर्चा होते. एका बाजूला फिल्डिंग करणारी टीम चर्चा करते, एका बाजूला बॅटिंग करणारी टीम. 2 फलंदाज चर्चा करतात. 1 विकेटचं नुकसान झालंय. हा पर्यंत आतापर्यंत प्लस पॉईंट राहिलाय कारण एकच विकेट गेली आहे. विकेट आपल्या हातामध्ये आहेत, त्यांचा वापर करावा लागेल परंतु त्यासाठी आता बोटे फटके येणं महत्वाचं आहे. जबरदस्त गोलंदाजी आहे, कमबॅक करणारी गोलंदाजी आहे, मॅच मध्ये फाईट करणारी गोलंदाजी आहे विलास सकपाल यांचं षटक. 4थं षटक मार्गस्थ होत आहे. आतापर्यंत बॅलन्सिंग बी मध्ये मॅच दोन्ही बाजू पण पाहिल्या तर 50-50% दोन्ही टीमला समांतर संधी आहे. दोन्ही टीम समांतर संधीमध्ये आहेत कारण का फक्त धावा आतापर्यंत कमी झाला. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4थं षटक हे खरं तर महत्वपूर्ण असणार आहे आणि 4थ्या षटकासाठी गोलंदाजाचा वापर केलाय साईराज धनावडे. पहिलाच बॉल साईराज धनावडेचा. 12 बॉल 19 धावांची आवश्यकता. पॅटर तयार होतोय. पहिल्याच बॉल वरती विकेट करण्याचा प्रयत्न. बॉल टप्पा पडलाय, टर्न झालाय. पहिला बॉल आलाय डॉट बॉलने खरं तर प्रेशर वाढला जातोय. एकच विकेट कोसळले गेली आहे. अप्रतिम गोलंदाजी आहे गोलंदाज साईराज धनावडे. पहिला बॉल आलाय डॉट. रन द विकेटने खरं तर गोलंदाजी करतोय साईराज धनावडे. आणखीन एक येते जबरदस्त बॉल. डोक्याला त्या डायरेक्ट हिट केलाय आणि एकच सिंगल या बॉल वरती येते. 10 बॉल 18 धाब्यांची आवश्यकता. 3 मोठे फटके ही मॅच संपूर्णपणे उद्ध्वस्त होईल, संपून जाईल परंतु प्रत्येक डॉट बॉल हा आत्मविश्वासाचा असणार आहे. प्रत्येक डॉट बॉल हा विजयाच्या दिशेने घेऊन जाणार आहे. प्रत्येक डॉट बॉल या मॅच मध्ये रंगत वाढवणार आहे. प्रत्येक डॉट बॉल या मॅच मध्ये फाईट करणार आहे. प्रत्येक डॉट बॉल विश्वास वाढवणार आहे. परंतु व्हाईट बॉलचा कॉल 1 बाउन्स देखील दिलेला आहे. सिंगल या बॉल वरती एक्स्ट्रा रन्स येते आणि एक्स्ट्रा रनच्या माध्यमातून टोटल आतापर्यंत धावा झालेल्या आहेत ते एकूण 32 धावा. यावेळेस फटका फसलाय. 3 क्षेत्ररक्षक 4 क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली बसण्याचा प्रयत्न. 1 बाउन्स जातोय, 2nd बाउन्स जातोय आणि ते चांगली फिल्डिंग होत असताना 4 क्षेत्ररक्षक होते. 4 क्षेत्ररक्षकाच्या मध्ये बॉल पडलाय. तिथून मात्र 2 धाबा इथे सहज घेतल्या. 2 धाब्याची मदत, 2 धाब्याचं योगदान आणि 2 धाब्याने टोटल झाले ते आतापर्यंत स्कोर कार्ड वरती त्या एकूण एकत्रित टीमच्या 34 रन झालेले आहेत. पॉदर तयार होतो. पुन्हा एकदा 34 धाबा. यावेळेस पुन्हा एकदा नो बॉलचा कॉल आलाय. नो बॉलचा कॉल नंतर एकदा वेस्टला येते आणि आता इथून पुढे फ्रीडचा बॉल असणार आहे. 35 धाबा झाल्यात.
9 बॉल 14 धाब्यांची आवश्यकता. फ्री हिटचा बॉल. ही मेजवानी आहे आणि ही मेजवानी तुम्हाला घ्यायची आहे. ही मेजवानी वाया देऊन जायची नाहीये. हा बॉल हा इम्पॉर्टंट बॉल असणार आहे. 9 बॉल. आणखीन एक. इथे 2 धाबा येतील. 2 धाबा येतील इथे. 9+1 37 धाबा. अशा 2 धाबा आल्या. आता 9 बॉल आणि 12 धाब्यांची आवश्यकता आहे. 9 बॉल 12चं समीकरण आहे. 2 मोठे फटके बिगिट या मॅचला खरं तर संपून जाईल. परंतु सध्या डॅमेज करत होत असताना गोलंदाजाचा जो खरं तर रिदम चुकला गेलाय. बिगिट करण्याचा प्रयत्न. बॉल खाली राहिला. टप्पा खाल्यानंतर एक डेक्लर झोन मध्ये बॉल चाललाय आणि एक सिंगल येते या बॉल वरती. आणि आता 8 बॉल आणि 11 धाब्यांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. 8 बॉल 11 धाब्यांची आवश्यकता. एकाच जर 2 बॉल डॉट आले किंवा एका 2 बॉल मध्ये एक सिंगल आली त्याच्यामध्ये विकेट घेतली तर मॅचला आणखीन रंग भरेल. 8 बॉलचा खेळ बाकी आहे. 11 धाब्यांची गरज आहे. मॅच ऑन आहे. 38 धाबा. धाव फलकावरती सध्या साईराज धन्नावडे बॉलिंग ट्रॅक वरती आणि समोर बॅटर किरण चिकणे. दोन्ही फलंदाजांनी खरं तर सूर गवसलाय परंतु बॅटिंग होत नाहीये. बॅकफुटला पंच करण्याचा प्रयत्न. आणखीन एक सिंगल येते. 7 बॉल आणि 10 धाब्यांची आवश्यकता. सामना बॅलन्स आहे. सामना बॅलन्स आहे. जबरदस्त मॅच होतोय. 2 बॉल जरूर खरं तर प्रेशर मध्ये टाकले गेले. डॅमेज आले होते. खराब आले होते. 2 बॉल वरती रन्स आल्यात परंतु आता नाहीये. आता सूर गवसलाय. आता टप्पा शोधला गेलाय आणि त्याच टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. यावेळेस समोरच्या दिशेने हवाई मार्गाने बॉलला लँड केलाय. क्षेत्ररक्षक आहेत तैनात आणि ते कॅच ड्रॉप आणि ते आलाय तो षटकार. पंचाचा कॉल आलाय. षटकार ठोकलाय आणि षटकाराच्या सहाय्याने टोटल झाले ते आता 45 रन. 6 बॉल आणि 6 बॉलच्या बडे 4 धाब्यांची आवश्यकता. 4 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 45 धाबा जमवल्या गेल्या. नेक्स्ट मॅच तन्मय टायटन्स आणि पाबल पॅन्थर्स या 2 संघांमध्ये. टॉस जिंकल्यानंतर तन्मय टायटन्स या टीमनं बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय. आमंत्रित केले फिल्डिंगसाठी पाबल पॅन्थर्स टीमला आणि 6 बॉल 4 धाब्यांची आवश्यकता. तर प्लॅनिंग तुमची टीम कशा पद्धतीने केलंय हे प्लॅनिंग तुमचं नियोजन खूप महत्वाचं आहे. डॉट बॉल आले तर या मॅच मध्ये फाईट होईल. त्याच्यामध्ये विकेट आले तर या मॅच मध्ये फाईट होईल. एकाच चौका षटकाराला तर ही मॅच संपून जाईल. बॉलर तयार होत आहेत. विश्वात्मक गोलंदाजाला बाहेर काढलाय. एक युवा गोलंदाज बॉलर सेट गेम बॉलिंग ट्रॅक वरती परंतु उडान है लंबी गगनचुंबी परंतु एकच सिंगल येते. या चांगला स्ट्रोक बॅटरने करता सजवला होता ऑल साईडला डीप स्क्वेअर लेग मध्ये. तिथून मात्र एक सिंगल येते. दादा बॉलरचं नाव काय? सगळं बॉलरचं नाव कळवा मला. त्यावेळेस बॅकफुट लावून पंच केलं. पॉइंट कव्हर मध्ये बॉल खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत धावतायत तोपर्यंत 2 धाबा इथे सहज काढल्यात. 2 धाबा इथे सहज झाल्यात आणि अगदी 48 धावा झालेल्या आहेत. फक्त एकच धावेची गरज आहे. चांगली बॅटिंग होते. 2 फलंदाजांमध्ये भागीदारी साझेदारी ही खूप महत्वाची असते आणि तेच मॅच मध्ये घडलंय. इनिंग्स मध्ये तेच घडलंय. एकाने दाखवलंय साज आणि एकाने दाखवलं आपल्या बॅटिंगचा मास. चांगली बॅटिंग. दोघांनी एकमेकाला समजून घेतलंय. ऑन साईडला टर्न केलाय आणि बॉल चाला येते सीमारेषेच्या बाहेर. MS धोनी सरांच्या स्टाईलने या मॅचला फिनिश केलंय बॅटरने आणि हा मॅच जिंकलाय. खर तर कालेश्वर 11 टीमने अगदी 5वं षटक आपण पाहिलं आणि तिथे मात्र मॅच हा कम्प्लीट केलाय. फौजी फायटर्स करत या टीमचे प्रयत्न मी म्हणेन खूप कमी पडलेले आहेत परंतु आपण कालेश्वर 11 टीमला देऊया शुभेच्छा आणि मॅन ऑफ द मॅच प्लेअर ऑफ द मॅच जो आपण किताब देणार आहोत. बात सुन, अभी जूते वहाँ पे जाएगा ना तेरे को वापस इधर आना पड़ेगा. नहीं उधर जाएगा. अबे उधर ही था मैं पहले. कालेश्वरी 11 टीमचा उधर कॉर्नर पे रहेगा मैं. अरे उधर ही था मैं पहले. क्या हो गया? क्या हो मेरे गया? को इधर भेजा. फिर भी बोला इधर बैठ. इधर बैठेगा. नहीं लग रहा तो पूछ के सुन ले.
पॅकेट नेले लागला मावळ. चला आपण हा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत, जी ट्रॉफी आपण देणार आहोत. जाऊ का मी जाऊ ज्यांनी चांगला खेळ केलाय मॅच मध्ये. नेक्स्ट मॅच तन्मय टायटन्स आणि पाबल पॅन्थर्स या दोन संघाच्या दरम्यान. चला लगेच आपण फिल्डिंग सजवून घ्यायचे आणि प्लेअर ऑफ द मॅच हा आपण किताब हा पुरस्कार आपण देणार आहोत, ज्यांनी या मॅच मध्ये चांगला खेळ केला. बंडू